शिवपुराणानुसार बेलपत्राचे 26 दुर्मिळ आणि प्रभावी तोडगे. 1. बेलपत्र नेहमी महादेवाला उलटे अर्पण करावे, म्हणजेच पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगावर राहिला पाहिजे. भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करताना त्यासोबत पाण्याचा 1 लोटा जल अवश्य अर्पण करा. पाण्याशिवाय बेलपत्र अर्पण करू नये. 2. बेलपत्रांमध्ये चक्र आणि वज्र नसावे. कीटकांनी बनवलेल्या पांढऱ्या चिन्हाला वर्तुळ म्हणतात आणि बिल्वपत्राच्या देठाचा जाड भागाला वज्र असे म्हणतात. 3. बेलपत्राची पानांची संख्या 3 ते 11 पर्यंत आहे. त्यांच्याकडे जितके अधिक पानांची संख्या असणारे बेलपत्र असतील तितके चांगले मानले जाते. 4. बेलपत्र उपलब्ध नसल्यास बेलवृक्षाचे दर्शन घ्यावे, त्यामुळे पाप आणि उष्णता सुद्धा नष्ट होते. 5. शिवलिंगावर दुसऱ्याने अर्पण केलेल्या बेलपत्राकडे दुर्लक्ष किंवा अनादर अजिबातच करू नये. 6. जर बेलपत्र मिळणे अवघड असेल तर त्याच्या जागी चांदीचे बेल वापरता येईल. दररोज कोणीही वाहिलेले बेलपत्र शिवलिंगावरून उचलून खाऊन घ्यावे प्रसाद म्हणून. रोगांपासून यामुळे मुक्ती मिळते. 7. शिवपूजन बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व आहे. बाकी काही नसले आणि केवळ एक बेलाचे पान शंकराला वाहिले तरी संपूर्ण पूजेचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे. 8. शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे. 3ही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बिल्वपत्रात असल्याची मान्यता आहे. बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे. या दिवशी चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत आणि अमावस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत असे सांगितले जाते. 3 पाने असलेलेच बेलपत्र शंकराला अर्पण करावे. 3 पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये असे सांगितले जाते. 9. खोकला, सर्दी, पडसं, मानसिक समस्या, रक्तदाबाची समस्या इत्यादी होत असल्यास शिवलिंगाचे रुद्रपाठ करून काळे तीळ मिश्रित दुधाने रुद्राभिषेक केल्याने आराम मिळतो. 10. रक्तदोष असेल तर गिलोय औषधी वनस्पती रस इत्यादीने अभिषेक केल्याने आराम मिळतो. त्वचेचे आजार, मूत्रपिंडाचे आजार इत्यादी आजार असल्यास विधारा किंवा औषधी वनस्पतीच्या रसाने अभिषेक केल्याने आराम मिळतो. 11. चरबी, आतड्यांसंबंधी त्रास, यकृताचे आजार असल्यास शिवलिंगावर हळद मिसळून दूध अर्पण केल्याने आराम मिळतो. 12. वीर्याची कमतरता, शारीरिक किंवा सामर्थ्याचा अभाव असल्यास पंचामृत, मध आणि तुपाने शिवलिंगावर अभिषेक केल्याने आराम मिळतो. 13. स्नायूंचे दुखणे, सांधेदुखी, वात, रोग इत्यादी असल्यास उसाचा रस आणि ताकाने शिवलिंगाने अभिषेक केल्यास आराम मिळतो. 14. शिवपुराणानुसार काही कारणास्तव देवी लक्ष्मीची कृपा होत नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश येत राहते. जर तुम्हाला कोणत्याही कामात कोणतीही समस्या येत असेल तर तुम्ही लाकूड सफरचंद फळाच्या मदतीने या समस्या सोडवू शकता. यासाठी एक बेलाचे फळ आणून त्याचे आतमधील गर बाहेर काढावे. त्यानंतर हा लगदा वाळवा. ते सुकल्यानंतर त्याची राख गोळा करा आणि चाळणीतून गाळून घ्या. त्यानंतर सलग 5 प्रदोष, सोमवार किंवा मासिक शिवरात्रीला भगवान शिवमंदिरात जा आणि शिवलिंगाला ही राख अर्पण करा. त्यानंतर या राखेचा थोडासा भाग घरी आणा आणि त्यात थोडे गाईचे तूप मिसळून काजळसारखे तयार करा. कोणत्याही शुभ कार्यासाठी निघताना कपाळावर किंवा छातीवर त्याचा तिलक लावा. असे केल्याने तुम्हाला भगवान शिव तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि सुखसमृद्धी आणि संपत्ती सदैव राहील. 15. गरगरणी, मानसिक त्रास, अर्धांगवायू इत्यादींसाठी उपयुक्त सर्व वस्तूंच्या व्यतिरिक्त मृत संजीवनीचे 1.25 लाख वेळा जप करून भांग आणि धोत्र्याने शिवलिंगाचा अभिषेक केल्याने शांतता मिळते. 16. जर कोणी तुमचे पैसे घेतले असतील आणि ते परत करण्यास तयार नसतील तर बेलपत्राच्या फळाची राख घ्या. त्या व्यक्तीच्या दारात टाका आणि श्री चंपेश्वर महादेवाच्या नावाने दिवा लावा. असे केल्याने तो तुमचे पैसे लवकरच परत करेल.
17. गरिबी दूर होईल. बेलपत्राला पृथ्वीवरही पवित्र मानले जाते. असे म्हणतात की बेलपत्रासह केलेल्या पूजाविधीने महादेव पूर्णपणे संतुष्ट होतात. जो मनुष्य सुगंधी फुले व बिल्वपत्रांनी शिवाची पूजा करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. त्याची संरक्षक संतती जगातही वाढते. बेलपत्राच्या मुळाजवळ दीप प्रज्वलित केल्याने भाविक सुखाने भरलेले राहतात. बेलपत्राचे मूळ जवळ ठेवून ते शिवभक्तांना खाऊ घातल्यास करोडो पुण्य मिळते. 18. जो कोणी शिवभक्तांना बेलपत्राच्या झाडाच्या मुळापासून बनवलेली खीर आणि तूप मिसळून अन्न देतो तो कधीही गरीब राहत नाही. 19. भगवान शिवाच्या पूजेमध्ये बिल्वपत्र म्हणजे बेलपत्राचे विशेष महत्त्व आहे. बेलपत्र अर्पण करूनही महादेव प्रसन्न होतात. म्हणूनच त्यांना आशुतोष असेही म्हटले जाते. साधारणपणे बेलपत्राला 3 पाने एकत्र जोडलेली असतात, जी ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक मानले जातात. 20. बेलपत्राचा महिमा आणि पुराणात वर्णिला आहे, तरी सुद्धा शिवपुराणात त्याचा महिमा तपशीलवार वर्णन केलेला आहे. शिवपुराणात असे म्हटले आहे की बेलपत्र हे शिवाचे प्रतीक आहे. देव स्वतः त्याचा महिमा स्वीकारतो. आता शिवपूजेसाठी बेलपत्र निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या या आपण पाहूया. 21. बेलपत्रात कोणतीही छिद्रे नसावीत. 22. 3 पानांच्या मऊ आणि अखंड बिल्वाच्या पानांनी भगवान शंकराची पूजा करावी. 23. बिल्वपत्रात चक्र आणि वज्र नसावे. पानांच्या पांढऱ्या भागाला चक्र आणि देठातील गाठीला वज्र असे म्हणतात. 24. बेलाची पाने नेहमी उलटी करून अर्पण करावी. त्याचा गुळगुळीत भाग खालच्या दिशेने राहिला पाहिजे. 25. दुर्मिळ आणि चमत्कारी बेलपत्र ज्याप्रमाणे रुद्राक्षाला अनेक मुखे असतात त्याचप्रमाणे बिल्वपत्रालाही अनेक पाने असतात. बिल्वपत्रात जितकी जास्त पाने असतील तितके चांगले मानले जाते. 3 पेक्षा जास्त पाने असलेली बेलाची पाने अत्यंत पवित्र सुद्धा मानली जातात. 26. 4 पानांचे बिल्वपत्र हे महादेवांचे रूप मानले जाते. 5 पानांचे बिल्वपत्र हे शिवाच्या रूपात असते आणि कधीकधी फक्त शिवाच्या कृपेनेच मिळते. 6 ते 21 पाने असलेले बिल्वाची पाने प्रामुख्याने नेपाळमध्ये आढळतात. हे मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे. मित्रमैत्रिणींनो, हे बेलाच्या पानाचे तोडगे तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला यामुळे काही फरक पडला का ते सुद्धा आम्हाला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. सोबतच आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आणि आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.